तर राहुरी विधानसभा पोटनिवडणूक भाजपकडून अक्षय कर्डिले यांचा उमेदवारी अर्ज भरला गेलेला आहे। वडील शिवाजी कर्डिले यांच्या निधनानंतर त्यांच्या जागेवर अक्षय कर्डिले निवडणूक लढवत आहेत। सकाळी 11 वाजता अक्षय कर्डिले यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार मिनिका राजळे यांच्या उपस्थितीत अक्षय कर्डिले यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे। आजचा दिवस म्हणजे माझ्यासाठी अतिशय दुःखाचा आहे की आज या क्षणाला माझे वडील माझ्या सोबत नाहीत। मी आज नवीन राजकीय प्रवासाची सुरुवात करतोय, पण माझं मी दुर्भाग्य समजतो की माझे वडील आज या दिवशी माझ्या सोबत पाहिजे नव्हते, पण आज ते आपल्यामध्ये नाही आहेत। पण भविष्यामध्ये निश्चित जी जबाबदारी साहेबांनी आज माझ्यावरती टाकली आहे, तो विश्वास भारतीय जनता पार्टीने मला दिलाय, त्याच विश्वासाने मी निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये आदरणीय आमदार शिवाजीराव कर्डिले साहेब जसं काम करायचे मी देखील त्याच पद्धतीने भविष्याच्या वाटचालीमध्ये सर्वसामान्याला न्याय देण्याचे काम करणार आहे।